गुरुदेव शिवा मंडळ नावाचं महाराज बोलले होते एका भाषणात की या गुरुदेव शिवा मंडळाचं आयुष्य 2000 वर्षाचं आहे. किती वर्षाचं आहे? 2000. आता किती वर्षाचं झालं हे पोरग? हे गुरुदेव शिवा मंडळ नावाचं करा नाही सो 43 ली स्थापना झाली. हे 2020 आहे. किती झाले हो? जास्तीत जास्त 57-58 वर्ष नाही. मग काय मोठं झालं? हे लहान सगळंच आहे पोरग. अजून 2000 वर्ष आयुष्य आहे. आपल्या कितीतरी पिढ्या जातील. म्हणून जे जे या कामात लागले ते लोभी होतील प्रभूची. बाबा मी बोलत गेलो ना रातभर उठू देणार नाही. पण या लोकांच्या कार्यक्रमाला बंद नाही. 10 वाजले काय एकदम बंद नसते होते. म्हणजे रेल्वे काय एकदम थांबत असते का? हात देता बरोबर काय खाली पिली होय काय ते? आता ते लोक करून त्या मोबाईल वर पाहून राहिले असतील. ते म्हणतील ग्रामगीतेवरच जोर आहे. अरे पर्याय नाही. कारण ग्रामगीता म्हणजे सर्व धर्माचा सार. सर्व धर्माचा सार. महाराजांनी म्हणतात मंथन किया हर धर्म का हर पंथ का. देश विदेशात गेले महाराज. भाषेचा मेळ नव्हता. जपानला गेले महाराज. त्या ठिकाणी कोणीतरी विचारलं महाराज जपानला गेले. तिथे प्रश्न विचारले. त्यांचं शंका समाधान केलं. कुंभमेळ्यात मोठ्या मोठ्या साधूंनी प्रश्न विचारले. त्याचं शंका समाधान केलं. आपल्या शंकेचं समाधान सहज होऊन जाईल. म्हणून आपल्या गावात सामुदायिक प्रार्थना, सामुदायिक ध्यान, सामुदायिक रामधून, ग्राम स्वच्छता. आपलं शासन सुद्धा आज हेच काम करून राहिलंय आणि आपल्याला हेच काम वाढवायचं आहे. आणि मोदी साहेबापर्यंत हा निरोप द्यायचा आहे की गुरुदेव सेवा मंडळ एक अशी संस्था आहे की हे संस्था देशाचा नाही जगाचा उद्धार करण्याकरता निघालेली आहे. ती ज्या जुन्या गोष्टी सोडा. अब बातों का बाजार छोड़ो, कुछ रचनात्मक काम करो, नहीं तो मसानटी में आराम करो. रचनात्मक काम जर झालं नाही. आता विविध धर्मपंथ संप्रदायाच्या बुवांचे संमेलन होतील आणि देशासाठी काय करू शकता ते सांगा. आता त्या जाळ्या ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी बंद करा बुवा महाराज. आता गावोगावी सप्ते एक्के भागवत वास्तविक पाहता. याचा मूळ उद्देश खूप चांगला होता. मूळ उद्देश ह्या दिंड्या पालख्या सप्ते एक्के यात्रा मेळे पुण्यतिथी जयंत्या याचा उद्देश आता तुकडोजी महाराजांची 52वी पुण्यतिथी आपण साजरी करून राहिलो. कशासाठी? पुण्यतिथी म्हणजे काय? एका वाक्यात उत्तर द्या. पुण्य म्हणजे चांगलं, तिथी म्हणजे वेळ. ज्याच्या आयुष्याची वेळ चांगलं काम करता करता गेली त्याची पुण्यतिथी. दारूखोऱ्याची पुण्यतिथी साजरी करत असतात काय? हा एकदा मी एका जणाच्या तिरवीवर कीर्तनाला गेलो. माहित काहीच नव्हतं. मी म्हणलं हे भाऊसाहेब वारले असं माणसानं जीवनात वागलं पाहिजे गावातल्या लोकांनी. तो लेखाचा रात्री दिवसा दारूच असे. मी जेवायच्या अगोदर ते मंडपातले लोक आले म्हणे महाराज तुम्ही तर खूप जोरदार कीर्तन केलं पण तो दारू पेन तुम्ही सांगा की त्याच्यासारखं वागलं पाहिजे. अरे म्हटलं मला माहित नव्हतं ना. याच्या पुढे आता मी चौकशी करत जाईल तो मरेल कसा होता आणि ता तेरवीवर कीर्तन करत जाईल. कोणाच्याही बद्दल बोलता येत नाही. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत भावे घेता सज्जनाची प्रमाण आहे हे. चांगल्याचं जर स्मरण केलं म्हणून गुरुपूजा द्यावं लागते आपल्याला. या चांगल्याचं स्मरण करण्याकरता. म्हणजे पुण्यतिथी म्हणजे ज्या महापुरुषाची पुण्यतिथी आपण साजरी करतो, ज्या महापुरुषाचं आपण भजन म्हणतो, ज्या महापुरुषाचा ग्रंथ आपण वाचतो, त्या महापुरुषानं आयुष्यभर काय काम केलं त्या कार्याला वाहून घेणे हा पुण्यतिथीचा संकल्प आहे. नाही तर मग येत्रा जात्रा काही उपयोग नाही. काही उपयोग होणार नाही. हजारो दिंड्या पालख्यान यात्रा मेळे भरत असतात. या सगळ्याचा जर सार लोकांनी समजून घेतला असता तर देशावर वाईट दिवस आले असते का? जे ऐकूनही ते ऐका लागून राहिलं, जे पाहूनही ते पाहा लागून राहिलं, जे कधीच वाचण्यात आलं नाही ते वर्तमानपत्रात वाचा लागून राहिलं. हे दिवस जर संपुष्टात आणायचे असतील तुका म्हणे त्याचे व्हावे, तुका म्हणे त्याचे व्हावे, तुका म्हणे त्याचे व्हावे. देव तुमच्या मरणी मरे, देव तुमच्या मरणी मरे, तुका म्हणे त्याचे व्हावे, तुका म्हणे त्याचे व्हावे. संत हे काळानुरूप आले ना. तुकाराम महाराज आले, शिवाजी महाराजांना बोध केला. त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.
राष्ट्रन तुकडोजी महाराज आले त्यावेळेला हा देश पारतंत्र्यात होता. त्यावेळेचे लोक, पुढारी लोक महाराजांना धर्म कायदा विचारत होते. आजही तुकडोजी महाराजांच्या विचाराची जर या पुढाऱ्यांनी कदर केली, ते कोण्या पक्षाचे आहेत त्याचा आमचा संबंध नाहीये. कोण्याही पक्षाचे पुढारी असो, कोण्याही पंथ संप्रदायाची बुवा धर्म प्रचारक असो, गुरुदेव सेवा मंडळाचा विचार समजून घ्यावा. तुकडोजी महाराजांनी गावगाव फिरले, नाडी तपासली सर्वांच्या दुःख दैन्याची, आणि त्यावर अप्रतिम औषध म्हणून ग्रामगीता लिहिली. आणि म्हणून दुम दुमवा कानो कानी तुम तुम